जेव्हा केव्हा आपण कुठल्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन देत असतो तेव्हा नेहमी एका कलाकाराच्या मनात हेच असतं की अरे ही ऑडिशन चांगली झाली आणि आपल्याला मिळालं पाहिजे हा रोल किंवा या प्रोजेक्टचा मी भाग असलो पाहिजे. सो मला पण दर ऑडिशनला असं वाटायचं की हे काम झालं पाहिजे. पण ह्या शोच्या जस्ट आधी मी एक रियालिटी शो करत होते आणि त्या रियालिटी शोमधनं मी आऊट झाले आणि मी त्या झोनमध्ये होते की अरे मी आऊट झाले आणि असं तसं मला फिनालेला जायचं होतं पण ते नाही झालं. तर मी त्याच झोनमध्ये होते आणि मला कॉल आला की असं ऑडिशन आहे. तर तेव्हा मी पहिल्यांदा आय थिंक आयुष्यात मी असं माझी होते की ठीक आहे आता कॉल आला आहे म्हणून मी ऑडिशन देते. पण अदरवाईज माझ्या डोक्यात तेच होतं की अरे मी एलिमिनेट झाली आहे. तर मी त्याच्या ह्याच्यातच दिलं ऑडिशन. घरनं शूट करून दिलं. त्याच्यानंतर मला सेटवरती बोलवलं इथेच. तर मी एक 2-3 वेळेला ऑडिशनसाठी आले. लुक टेस्ट झाली आणि सेटवरती आल्यानंतर थर्ड ऑडिशनला मी परत जात होते पुण्याला. तेव्हा मला कॉल आला की फायनल आहेस. सो तेव्हा मला असं झालं की मे बी मी ज्या गोष्टीचा विचार करत होते, मी जे एलिमिनेट झालेली ते चालू होतं माझ्या डोक्यात. तर मे बी पुढे माझ्या हे लिहिलं होतं नशिबात, त्यामुळे त्या गोष्टी घडल्या. सो हे माझ्या कायमच लक्षात राहील की एखादी गोष्ट जर घडते तर त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे, काहीतरी वेगळं तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे. त्यामुळे ते घडलं. सो ते मी त्याच्यातनं शिकले आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कास्ट कळली, वर्षा मॅम, मंदार, त्याच्यानंतर संजय दादा आणि नंतर कितीतरी आर्टिस्ट ॲड ऑन होत गेले. सो त्यामुळे आमचं तेव्हा कोविड असल्यामुळे सगळं वर्कशॉप वगैरे सगळं ऑनलाईन झालं. त्याच्यामुळे आम्ही सेटवरती आल्यानंतरसुद्धा थोडे रिस्ट्रिक्शन्स आणि थोडी भीती होती कारण कोविड होता तेव्हा. तर त्या परिस्थितीत सगळ्यांनी शूट केलं. त्याच्यानंतर करत खूप शिकत आणि मी जसं कपिल दादा म्हणाला ना की गिरिजा पहिलीची थोडी वेगळी होती आणि आता थोडी हळूहळू करत मॅच्युअर. तर मे बी हे कॅरेक्टर्समधनंच असेल की गौरी थोडीशी खूप जास्त इमोशनल होती आणि ती मॅच्युअर होतीच पण खूप जास्त इमोशनल होती आणि त्यामुळे तो फॅक्टर गिरिजामध्ये सुरुवातीला होता. पण जसं हळूहळू करत गीता असेल, नित्य असेल, तर मग तसं करत ते किंवा सिच्युएशन वाईजसुद्धा आपण प्रत्येक सिच्युएशनमधनं काही ना काहीतरी शिकतो आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. तसंच कॅरेक्टरच्या लाईफमध्ये पण एक गोष्टी घडत गेल्या, ती कॅरेक्टर ग्रो होत गेलं, तसं मी पण आय थिंक ग्रो होत गेली असेल. त्यामुळे तो इम्पॅक्ट माझ्यावर झाला आणि आता नित्यामधनं मी हे शिकले की जे आपल्याला नाही पटत, जे चुकीचं आहे त्याच्यावर बोललं पाहिजे, सहन नाही केलं पाहिजे. पण त्याचबरोबर नित्यामध्ये ते गौरीची क्वालिटी आहे की ती तिच्या माणसांवर प्रेम करते, त्यांना सांभाळून चालते. सो मी ते दोन्ही गोष्टी त्या 2 कॅरेक्टर्समधनं शिकले. तर जी आत्ता गिरिजा तुम्हाला दिसते तर ती या 2 कॅरेक्टर्समुळे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.